मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलेलं होतं। शासनानं अर्थात कोर्टानं या संदर्भामध्ये सरकारला काही विचारणा केल्याच्या नंतर तातडीने या बाबतीमधला एक अध्यादेश जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। हैदराबाद गॅझेट मंजूर करण्याचा शासन निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचं मानलं जात आहे। हैदराबाद गॅझेटला शासनाकडून जे आहे त्या संदर्भामधला GR काढण्यात आला आहे। हे बघा, हैदराबाद गॅझेट मधल्या नोंदीला डायरेक्ट इन्क्लूड केलं नाही, पण त्या परिसरातल्या गावातल्या एखाद्या माणसाकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल आणि तिथली लोकलची जी काही ती कमिटी आहे शासनाची किंवा ज्यांना अधिकार त्यांनी सुपूर्द केलेले आहेत ते ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या लोकांनी जाऊन जर त्यांच्या नातेसंबंधात जर कोणाकडे कुणबी सर्टिफिकेट असेल तर त्या संबंधित माणसानं जर ॲफिडेव्हिट करून दिलं तर मग इतरांना सर्टिफिकेट देण्यात यावं असा जो GR काढलाय हा GR सरसकट आरक्षण, सरसकट या शब्दाचा वापर न करता मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या इन्क्लुजनला शासनानं परवानगी दिलेली आहे असा त्याचा अर्थ निघतो। GR मात्र 2004चा तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा जो GR होता त्या GR मध्ये आणि ह्या GR मध्ये फार काही बदल आहे असं मला वाटत नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचा नरडीचा घोट मात्र या GR द्वारे घेण्यात आलेला आहे असं मी जबाबदारीने सांगेन। हा GR संविधान विरोधी आहे। हा GR यापूर्वीच्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या अनेक जजमेंटचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करणारा हा GR आहे। हा GR ज्या उपसमितीद्वारे घेतला गेला ती उपसमिती तटस्थ न राहता ती बायस समितीने निर्णय घेतलेला आहे असं माझं खूप जबाबदारीने मी त्यांच्यावर आरोप करतोय। आणि आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे हे मला जेवढं कळतंय, मला जेवढा हा GR कळाला त्यानुसार मी तुमच्या समोर व्यक्त होत आहे। सर, विशेषतः जर पाहिलं तर निजाम संस्थानामध्ये ज्यावेळेस मराठवाडा हा निजाम संस्थानामध्ये होता त्यावेळेस मराठवाड्यातले जे मराठा समाज होता त्याचा कुणबीमध्ये समावेश करावा अशी जी मागणी होती त्या अनुषंगानं मराठवाड्यामधला ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागलाय का? आणि त्याचबरोबर सातारा गॅझेट लागू करावा आणि त्याचबरोबर औंध गॅझेट सुद्धा आम्ही लागू करणार असं आज सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे इतरही जे संस्थान होते तिथे सुद्धा ओबीसी आरक्षणाला एक बोट लागेल असं वाटतं। हे बघा, मराठवाड्यात वेगळं आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगळं असं नाहीये। मराठवाड्यात सर्टिफिकेट इश्यू झालं की त्याच अनुषंगानं महाराष्ट्रात तो GR लागू होतो। मुळात मराठवाड्यामध्ये गावातल्या एका माणसाची कुणबीची नोंद सापडली तर त्या कुणबीच्या नोंदीच्या द्वारे आज जे हे काही एक्झर्शन त्यांनी ह्या GR मध्ये नमूद केलेलं आहे त्यानुसार गावातल्या सगळ्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट मिळायला संधी मिळालेली आहे। आणि या एक्झर्शनद्वारे, या निर्णयाद्वारे गावातल्या टोटल ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे आणि मराठा समाजाचं इन्क्लुजन करण्यात आलेलं आहे। मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार हा शासनाला नाही। 92-93च्या दरम्यान इंद्र साहनीच्या जजमेंटमध्ये मुळात शासनाला असा अधिकारच नाही, त्यामुळं हे बेकायदा आहे। हे अधिकार शासनाचे काढून घेतलेले आहेत आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे तर स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे। मग स्टेट बॅकवर्ड कमिशननं अशी काही शिफारस केली का गव्हर्नमेंटला आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटनं हा GR काढला का? मला वाटतंय देशभरातलं महाराष्ट्र हे पहिलं सरकार असं आहे की ज्याने शिफारशीवर GR काढलाय। हे चुकीचं आहे, हे घटनाविरोधी आहे, हे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेणार आहे। सर, आपण बघतोय की आज हायकोर्टाने स्पष्टपणे जरांगे यांच्या आंदोलनावर काही प्रश्न उपस्थित केलेले होते। 5000 लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे, बिना परवाना तुम्ही उपोषण करताय असं थेटपणे कोर्टाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर जर पाहिलं तर शासन अचानक ऍक्टिव्ह झालं आणि त्यांनी थेटपणे GRच काढला। एका बाजूला शासन त्या जरांगेच्या एडपट मागण्यामुळं हतबल होतं आणि दुसऱ्या बाजूला सन्माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळं परत 4 पट हतबल झालं आणि त्या हतबलतेपोटी महाराष्ट्रातल्या ओबीसीचं यांनी आरक्षण संपवलेलं आहे। सर, कोर्टाच्या निर्णयामुळे त्याचबरोबर शासनाची जी भूमिका सुरुवातीला वाटत होती की कोर्ट जे म्हणेल त्याची आम्ही अंमलबजावणी करणार, त्या अनुषंगाने आपण पाहत होतो की मुंबई पोलीस सुद्धा ऍक्टिव्ह मोडवरती आलेले होते। मुंबई पोलिसांनी सुद्धा आंदोलनकर्त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानंतर शासनाने एवढी तातडीने घाई का केली असं वाटतं GR काढण्यासाठी? GR काढण्यासाठी एकतर कोर्टाचा आदेश त्यांना मानणं आणि कोर्टानं जो टाइम बॉन्ड दिलेला होता त्या टायमिंगच्या आतमध्ये मुंबई रिकामी करणं हा कोर्टाचा आदेश होता आणि तो आदेश अंमलात आणण्यासाठी शासन हतबल होतं।
एका बाजूला जरांगे मानगुटीवर बसलेले होते आणि कोर्टानं खडे बोल ज्यावेळी शासनाला सुनावले त्यावेळी शासनाच्या हातबलतेपोटी शासनानं त्यातून बाहेर पडण्यासाठी ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. म्हणजे हतबलतेपोटी हा निर्णय घेतला असं वाटतं? प्रश्नच नाही, पण ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे त्यांनी. सर, आता मला एक सांगा, तुम्ही म्हणता की ओबीसीचं आरक्षण आता या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आता ओबीसीची काय भूमिका असणार आहे पुढची या बाबतीमध्ये? ओबीसी रस्त्यावरची लढाई लढेल. ओबीसी इथले काही संघटना, विद्यार्थी, शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटचे काही रिक्रुटमेंटचे लोक यांनी एका PIL-द्वारे ह्या निर्णयाला अगोदर स्टे घेणं हे आमच्या समोरचं फर्स्ट प्रायोरिटी असेल. आणि दुसरी रस्त्यावरची लढाई आम्ही लढू. सर, कोणकोणत्या संघटनेसोबत बोलणं झालेलं आहे या बाबतीमध्ये? लोक येतील, अनेक लोक ऑब्जेक्शन घेतील, PIL दाखल करतील, सगळ्यांची एकत्रित सुनावणी होईल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी होईल, पण GRला स्टे मात्र द्यावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई पण शासनाला जी भाषा कळते ती सुद्धा लढाई आम्हाला उभी करावी लागेल. सर, छगन भुजबळ यांच्याशी काही या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे का? आज माझं काही बोलणं झालेलं नाही. काल आमचं दिवसभर चर्चा झाली, बोलणं झालं, विचारविमर्श झाला. पण आता कोण बोलतोय, कुठली संघटना आहे याच्यामध्ये न पडता ओबीसीच्या लोकांनी, नेत्यांनी पुढे आलं पाहिजे आणि हे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी तात्काळ उद्याच्या उद्या ह्या हालचाली झाल्या पाहिजेत, तरच हा GR रद्द होऊ शकतो. अन्यथा येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये ओबीसी संपलेला असेल, येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व पूर्णतः संपलेलं असेल. सर, कालच छगन भुजबळ असं म्हणालेले होते की ओबीसी आरक्षणामध्ये हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही, आणि लगेच आज सरकारकडून असा हस्तक्षेप झालेला आहे. भुजबळ साहेब, मला जेवढं कळतंय तुम्ही आमचे ज्येष्ठ नेते आहात, आता तुम्ही यावरती व्यक्त झालं पाहिजे आणि तुम्ही सांगाल तो लढा आम्ही उभे करायला तयार आहोत. अर्थात हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. तुम्ही सांगाल तो लढा आम्ही उभं करायला तयार आहे, परंतु या माध्यमातून कुठेतरी ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव हा राज्य सरकारकडून घेतला गेलेला आहे, असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.